नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टरच्या समोरील भागात असं पाहायला मिळणार आहे की अमोलचा किडनॅप झालेला असतो आणि दीप्या सर्वात अगोदर हे सर्व अर्जुनला सांगतो. अर्जुन तर एकदम शॉक होतो आणि लगेच वडदला जायला निघतो. त्यानंतर दीप्या अप्पीला फोन करून सर्व घडलेला प्रकार सांगतो. त्यामुळे अप्पी एकदम खालीच कोसळते आणि ती पण वडदला जायला निघते. तर अप्पी अगोदर अर्जुनला कॉल लावते आणि अर्जुनला बोलते की अमोलचं असं असं झालेलं आहे. तर अर्जुन बोलतो, दीप्याचा आत्ताच मला कॉल आला होता, मी तुला घ्यायलाच येत आहे, आपण दोघं सोबत जाणार आहोत. तर अप्पी बोलते ठीक आहे. मग अप्पीला अर्जुन घेतो आणि वडदला जायला निघतो. तर अर्जुन अप्पीला बोलतो, 7 वर्षानंतर आपल्या मुलाला मी भेटतो आहे आणि ते पण असा. अर्जुन अप्पीला बोलतो, काळजी नको करू, आपल्या अमोलला काही नाही होणार. अमोलचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्याला मी कुणी काहीच करू शकणार नाही, मी त्याला नक्की शोधून काढेन. आणि अप्पी आणि अर्जुन असं बोलत रस्त्याने निघत असतात. त्यानंतर अप्पी आणि अर्जुनला मोंट्यावर संशय असतो. तर अर्जुन बोलतो, मोंट्या तर आता गेला, मोंट्याला एवढा मार मारेल मी की मोंट्या त्याला लक्षात राहील की त्याने कोणाच्या मुलाला किडनॅप केलं होतं. मग अर्जुन अप्पीला धीर देतो आणि बोलतो, मी अमोलला तर कधी बघितलं नाही आहे आणि मला त्याचा फोटो लागेल, कारण आपण तिथे पोहोचायच्या अगोदर वडदचे पोलीस यंत्रणा ला फोटो पाठवून त्यांना कामाला लावतो. मग अप्पी बोलते ठीक आहे. मग अप्पी अमोलचा फोटो अर्जुनला दाखवते. तर अर्जुन तो खूपच शॉक होतो. हा तर सिम्बा आहे. अप्पी बोलते हो, हाच अमोल आहे. अर्जुन बोलतो, याला तर मी उत्तराखंडला भेटलो आहे, हा तर माझ्या समर कॅम्पमध्ये पण होता, हा तर माझा चांगला मित्र आहे. अप्पी बोलते हो, हा तुझ्या समर कॅम्पमध्ये येत होता, मला आत्ता आत्ता माहीत पडलं की अमोल तुझ्या समर कॅम्पमध्ये येत होता आणि तो तूच त्याचा बाप आहे म्हणून. हो का? तर अर्जुन एकदम शॉक होतो. मी माझ्या मुलाच्या इतका जवळ जवळ असून सुद्धा मी त्याला ओळखू शकलो नाही. माझ्या मुलाला त्याच्या बाबाबद्दल इतकी आतुरता, इतकी आत्मीयता आहे आणि मी तुला असं म्हणत होतो की तू तर माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं. अर्जुनला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. आपला मुलगा किती हुशार आहे, तो किती छान बोलतो, किती मनमिळाऊ आहे. हे ऐकून अर्जुनला तर खूपच कसं तरी होतं. अर्जुनच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी निघते आणि अर्जुन आणि अप्पी जायला निघतात. अर्जुन बोलतो, आता तर मी अमोलला शोधूनच राहीन, काही पण होऊन जाय. आता आपल्याला हे पाहणं रंजक ठरणार की अर्जुन कशा प्रकारे अमोलला शोधणार आहे. त्यासाठी आमचा व्हिडिओ नेहमी बघत राहा. धन्यवाद.